नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी चमचमीत देठांची म्हणजे देशाची भाजी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम देठांची म्हणजे देशाची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत हिरवे देठ. वजनाने हे 200 ग्रॅम इतके आहेत. देठ कट करण्यापूर्वी इथे मी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतले आहेत. धुवून घेतल्यानंतर याचे मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतले आहेत. तुकडे कट करून घेतल्यानंतर मध्यम जाडसर अशी जी देठ आहेत त्याचे मी वरचे साल काढून घेतले आहेत. कोवळ्या देठांचे इथे मी साल काढून घेतले नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता देठ जे आहेत ते दोन प्रकारचे असतात, हिरवे तसेच लाल. तर आज मी तुम्हाला हिरव्या देठांची म्हणजे देशाची भाजी बनवून दाखवत आहे. तर मध्यम जाडसर असे आपल्याला देठ भाजी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत. आता हे कट केलेले सर्व तुकडे मी इथे 10 मिनिटे शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये. त्यासाठी इथे मी पाणी गरम करण्यास ठेवले होते. पाणी गरम झाले आहे, त्यामध्ये ॲड करत आहे कट करून घेतलेले देठांचे सर्व तुकडे. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे तुकडे मी आता 10 मिनिटे शिजवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशी चमचमीत देठांची म्हणजे देशाची भाजी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. या भाजीला काही भागामध्ये देठ असे म्हटले जाते तर काही भागांमध्ये डेसा असे म्हटले जाते. देठ आपले इथे शिजत आहेत तोपर्यंत आता आपण याचे वाटण तयार करून घेऊयात. इथे मी वाटणाचे साहित्य भाजून घेतले आहे. सर्वात प्रथम इथे घेतले आहे 25 ग्रॅम सुके खोबरे. हे 2 टेबलस्पून तेलामध्ये भाजून घेतले आहे. 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा सफेद तीळ घेतले आहेत. 1 मोठा कांदा भाजून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आल्याचे तुकडे, तसेच थोडा लसूण घेतला आहे. 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतले आहेत तेलामध्ये. या वाटणाच्या साहित्यामधील लसूण, आले, कोथिंबीर, तीळ वगळता बाकीचे जे सर्व साहित्य आहे ते मी फक्त 2 टेबलस्पून तेलामध्ये छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहे. आता या सर्व साहित्याचे मिक्सरमध्ये बारीकसर असे वाटून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे सर्वात प्रथम खोबरे, भाजून घेतलेले शेंगदाणे, तसेच हरभऱ्याची डाळ, तीळ. तर हे सर्व साहित्य जे आहे ते मी पाणी न घालता अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीकसर असे वाटून घेतले आहे. जर यामध्ये पाणी सुरुवातीलाच ॲड केले तर खोबरे जे आहे ते पटकन असे बारीक होत नाही, त्याचे तुकडे तसेच राहतात. आता यामध्ये ॲड करत आहे लसूण, आले, भाजून घेतलेला कांदा, तसेच हिरवी कोथिंबीर. हे सर्व साहित्य ॲड केल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून इथे मिक्सरमध्ये मी असे बारीकसर याचे वाटून घेतले आहे. तर इथे आपले देठांच्या भाजीसाठीचे जे वाटण आहे ते वाटून पूर्णपणे तयार आहे. आता आपण आपले देठ शिजलेत का ते पाहून घेऊयात. तर इथे पाहू शकता देठ ही आपले छान असे शिजले गेले आहे. मस्त असे देठ आपले मऊसूत शिजले गेले आहेत. हे देठ जास्तही शिजवायचे नाही तर याचा गाळ होतो. मध्यम जाडसर असे देठ आपल्याला इथे भाजीसाठी वापरायचे आहे. जास्त जाड देठ इथे आपल्याला भाजी बनवण्यासाठी वापरायचे नाहीत, ते पटकन असे शिजले जात नाहीत. आता हे शिजलेले सर्व देठ जे आहेत ते मी पाण्यामधून बाजूला काढून घेत आहे. देठ आपले शिजले आहेत. आता आपण याची भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे सर्वात आधी मसाले. 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला ॲड केला आहे. चिकन मसाला हा ऑप्शनल आहे. 1 चमचा धने पावडर ॲड केले आहे. आता हे सर्व मसाले इथे मी 15 ते 20 सेकंद गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे तेलामध्ये परतवून घेत आहे. अशा प्रकारे मसाले तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे भाजीला कलर खूप छान असा येतो. मसाले तेलामध्ये छान असे परतवून घेतले आहेत. आता यामध्ये ॲड करत आहे वाटून घेतलेले सर्व वाटण. वाटण ॲड केल्यानंतर आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छान असे या मसाल्यांमध्ये व तेलामध्ये इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे परतवून घेत आहे. तर इथे पाहू शकता वाटण जे आहे ते छान असे परतले गेले आहे. याला तेलही छान असे सुटू लागले आहे. तर इथे आपले वाटण आणखीन छान असे शिजले जावे व याला आणखीन तेल जास्तीत जास्त सुटले जावे यासाठी यामध्ये ॲड केले आहे 1 कप गरम पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता हे पाणी जे आहे या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, वाटण जितके छान शिजेल तितकीच आपली भाजी चवीला छान अशी होते. तर इथे त्यासाठी मी यामध्ये 1 कप गरम पाणी ॲड करून हे वाटण मस्त अशी इथे शिजत ठेवले आहे. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाटणाला तेल सुटले आहे व वाटणही आपले छान असे शिजले गेले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेले देठ. देठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर.
कोणतीही भाजी करताना फोडणीमध्ये जरूर कोथिंबीर घालावी, यामुळे मस्त अशी या भाजीला टेस्ट येते या कोथिंबीरीची। कोथिंबीर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ। इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता। आता हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे परतवून घेतलेल्या वाटणामध्ये। तर इथे हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर ही भाजी जास्त अशी पातळही बनवायची नाही किंवा जास्त अशी घट्टही बनवायची नाही, मध्यम दाटसर अशी बनवायची आहे। त्यासाठी यामध्ये ॲड केले आहे 1 कप गरम पाणी। पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घेत आहे। सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता मी याला एक वाफ काढून घेणार आहे। त्यासाठी मी त्यावरती एक झाकण ठेवून देत आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे। लो गॅसच्या फ्लेमवरती याला मी आता फक्त एक वाफ काढून घेत आहे। तर पाहू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये छान अशी एक वाफ आली आहे आपल्या भाजीला। तिथे पाहू शकता भाजीला किती छान असे तेल सुटले गेले आहे। भाजीचा कलर पाहू शकता मस्त असा दिसत आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मस्त अशी इथे आपली चमचमीत देठांची म्हणजे देशाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे। तर इथे पूर्णपणे आपली मस्त अशी चमचमीत देठांची म्हणजे देशाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे। तर इथे भाजीचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, मस्त अशी दिसत आहे। ही देशांची भाजी जी आहे ती तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता। चवीला अगदी मस्त लागते। तर अशा प्रकारे इथे मी आपली सर्व भाजी जी आहे ती सर्व करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता भाजी जी आहे ती खूप छान अशी दिसत आहे। या भाजीचा कलरही खूप सुंदर असा दिसत आहे। या भाजीसाठी जास्तीचे असे काही साहित्य लागत नाही, घरगुती साहित्यामध्ये बनते। तसेच हे देठ जे आहेत ते भाजी मार्केटमध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतात, परंतु हे देठ जे आहेत ते शक्यतो करून पावसाळ्यामध्येच मिळतात। देठ जे आहेत ते 2 प्रकारचे असतात, लाल तसेच हिरवे। कोणत्याही प्रकारच्या देठांची तुम्ही इथे भाजी बनवू शकता। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।